हॅलो गुड इव्हनिंग. कसे आहेत तुम्ही सगळे? आज आहे संडे आणि मी आता बनवणार आहे रील्स. कारण मी रोज म्हणते मी रील्स बनवील पण मला रील्स बनवायचा वेळच भेटत नाही आहे. हे बघा इथे माझा एवढा पसारा काढलेला आहे मी, कारण मी भरपूर छान सुधाचा मेकअप केलेला आहे आज. तर सगळं मेकअप इथेच पडलेला आहे आणि कोको इज डुईंग द रक्षा माझ्या मेकअपची. जर तुम्हाला माझे रील्स बघायचे आहेत तर ऑफकोर्स तुम्हाला ते इंस्टाग्रामवर पण दिसू शकते. आय थिंक मी फेसबुकवर यूट्यूबवर सगळीकडे अपलोड करूनच देते, कारण मी थोडी एफर्ट्स घेते, मी सगळं दाखवते. तर आज संडे आहे आणि आज घरात खूप सारे कामं होते, तर ते सगळे कामं मी जस्ट फिनिश केले. आंघोळ केली, सुंदर सुंदर तयारी केली आणि आता आपण बनवणार आहे रील. आय डोंट नो इफ मी या ड्रेसवर बनवेल की मी ड्रेस चेंज करेल, आय डोंट नो, पण लेट्स मेक लॉट्स ऑफ रील्स. ओके गाईज, तर काही रील्स मी बनवलेले आहेत आणि नवीन ड्रेस घातला आहे. ड्रेससुद्धा मी चेंज केला रील बनवायला. बट द प्रॉब्लेम इज मला रील बनवताना इतका स्ट्रेस येतो बिकॉज ऑफ माय प्रोफेशन. मला असं वाटतं की मी हे टाकू का, माझे स्टुडंट्स बघतील अँड देन वॉट दे विल थिंक अँड ऑल. इतकं डिफिकल्ट आहे इन दिस प्रोफेशन. मेकिंग रील इज सिम्पली, आय मीन आय कांट से. मला खूप ऑकवर्डनेस होतं जेव्हा मी रील पोस्ट करते, बिकॉज ऑल माय स्टुडंट्स they watch my videos. I know they do watch my videos and it just make me feel really weird to post such kind of videos. Even like dressing up makes me sometimes weird because like, you know, I feel very awkward ki what I'm doing, is it even like, I don't know, I mean like but आज मी खूप सारे रील्स बनवल्यात आणि मी 1-2 पोस्ट पण करेल ऑफकोर्स, बाय इग्नोरिंग की वॉट प्रोफेशन आय बिलॉंग्स टू. आणि आता आपल्याला ॲज युजल कामं करायचे आहेत. बघा हे थोबाड पुसून घ्यायचं आहे आणि आमची जी राजकुमारी आहे ती छोटीशी राजकुमारी आहे, छोटीशा राजकुमारीसाठी आम्हाला जेवण बनवायचं आहे आणि हिने ती दुःखी बसलेली आहे. तर हिचं जेवण बनवूयात आता. आणि सकाळी आम्ही 1 नंबर आलू पराठे बनवले होते. त्याची क्लिप मी ॲड करते कारण तेव्हा माझा अवतार चांगला नव्हता. मी माझा व्हिडिओ तर नाही बनवला, बट येस मी एक व्हिडिओ घेतला होता आमच्या आलू पराठ्यांचा, बिकॉज इट वॉज यम. तर मी आलू पराठ्याची क्लिप इथे ॲड करून देईल आणि बघूयात आता काय बनवायचं आहे. अमोल त्याच्या मम्मीला सोडायला गेला आहे एक बाहेर, तर तो थोड्या वेळानंतर येईल. त्याला विचारते तुला काय बनवतोपर्यंत आमची राजकुमारीचं जेवण बनवून टाकतो. विंटर स्पेशल तुमच्याकडे तुम्ही असं खाता का मला कमेंट करून सांगा, कारण हे माझ्या पप्पांचं, माझ्या बहिणीचं, आमच्या तिघांचं पण खूप फेवरेट आहे. घे अमोली ठेवून दे गरम आहे पे. आणि हे खूप यम लागतं. अजून तर चांगल्या शेंगा आल्या नाही आहेत, पण अजून जेव्हा शेंगा येईल तर पूर्ण विंटर हे आम्ही खाऊनच काढतो. तर आता आम्ही हे खातो. आता मी बनवत आहे डाळ अमोलसाठी आणि वरण बनवते मी अमोलसाठी आणि आमच्या दोघांसाठी भात लावणार आहे मी. माझ्यासाठी मला काही करायची गरज नाही आहे, कारण अमोलच्या मम्मीनी मटन बनवलं होतं, तर त्यांनी मला मटन दिलेलं आहे. आणि अमोल इज व्हेजिटेरियन, तर तो खात नाही. तर मटन त्यांनी मला दुपारी दिलं होतं, पण दुपारी आम्ही खाल्ले होते आलू के पराठे. तर आलू के पराठे खाण्याच्या नंतर कौन मटन खाए, पेट में जगह ही नहीं रहती है. आलू के पराठे वैसे ही भारी हो जाते हैं. तर मग मतलब चलो अभी मटन खा लेंगे चावल के साथ में. अमोल को बना देंगे थोड़ी सी हिंग वाली दाल. मराठीमध्ये बोलणं इज डिफिकल्ट गाईज, हिंदीमध्ये बोलणं इज इझी गाईज. चॉकलेटचा नवरा आणि चॉकलेटचा पोरगा इज हिअर. हे दोघं गेले होते फिरायला. दाळ आहे ना एकदम घट्ट होती पाहिजे ना. ऐकताय ना तुम्ही सगळे, ऐकताय ना. उसको लोग मासूम समझते हैं, मासूम. कोई कहीं से मासूम नहीं है, आदमी कहीं से मासूम नहीं है. तंदूर रोटी होती दाळ. मी याला आजच सांगितलं बाहेरचं येणार नाही, खायचं नाही. तंदुरी मैदा आहे का आपल्या घरी?
मैदा घरी असेल तर मग आई मेक तंदूर रोटी. चला मी वरणाला टाकते फोडणी, नाही तर माझं वरण जाईल जळून. आणि कॅमेरा लावते मी कुठेतरी, ठेवते मी. तर अमोलच्या रिक्वेस्टवर वी आर मेकिंग तंदुरी रोटी फॉर द very first time and let's see if it works. Let's see if it works guys. If it works, होटल को जाने का जरूरत नहीं है. मी सुपर एक्साइटेड आहे. मी विसरून पण गेली की ओके मी एक्साइटमेंट मध्ये हिला इथे फोडली आहे. बट येस, तर आपल्याला असं शेकोटी द्यायची आहे तिला छान. ओके 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 लेट्स सी. मी थोडी जाळली बट आय थिंक तंदुरी रोटी तो जल्दी. ओ गाइस लुक एट माय तंदुरी रोटी. वाव, तर आमची तंदुरी रोटी इज ऑल रेडी गाइस. डिंगी 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 डिंगी. आता ना मी याच्यावर कोथिंबीर आणि थोडी तीळ टाकून पण बनवून बघते. बट माय तंदुरी रोटी इज ऑल सेट अँड रेडी. कशी वाटली प्लीज कॉमेंट डाऊन करून सांगा. तर ही आहे माझी तंदुरी रोटी. मग आम्ही त्याला काहीच लावलं नाही कारण आम्हाला भूक खूप लागली होती. तर अमोल म्हणला राहू दे काही लावायचं, तशीच सिम्पल बनव. मी याच्यावर आता छान तूप लावलंय. हे आहे अमोलच्या मम्मीनी बनवलेलं मटन, जे मला त्यांनी मॉर्निंगला दिलं होतं पण आम्ही नाही खाल्लं, तर मी आता खाती आहे. अनियन्स आणि हे आय मीन वाव. इफ यू कॅन मेक तंदुरी रोटी ॲट होम व्हॉट एल्स यू नीड. ओके, तर लेट मी टेस्ट दिस नाव. तूप लागलंय. ओके गाईज, इट इज टेस्ट टेस्ट टाइम. तर मी ऑलरेडी तंदुरी रोटी एकदा खाल्ली आहे अमोलच्या जवळची. ऑफकोर्स माझं फर्स्ट अटेम्प्ट आहे, तर इट इज नॉट यू नो हॉटेल सारखी नाही आहे, बट इट इज नॉट बॅड. नेक्स्ट टाइम इट विल बी बेटर. मटन इज बिट स्पायसी बट नाईस. आणि मटन सोबत छान लागते. म्हणजे मी अमोलच्या डाळीसोबत खाल्ली होती, त्याच्या कंपॅरिझन मध्ये और क्या चाहिए लाइफ में. खाओ पियो ऐश करो. तो हम खाते हैं, आप भी जब तक कुछ खा रहे होगे तो फिर मिलते हैं. तर इथे संपला आहे आमचा आजचा दिवस. अजून संपला नाहीये. आता मला गरम पाणी प्यायचं आहे. त्याच्यानंतर मला फेस पॅक लावायचा आहे. थ्रेडिंग करायची होती पण केली नाही. हे बघा तुम्हाला दिसेल वाढलेली थ्रेडिंग करायची होती मला आज, पण मैंने नहीं की. अब वो अगले हफ्ते चली गई, कारण आज त्या इलेक्ट्रिशियननी पूर्ण दिवस खाल्लाय आमचा. आत्ताच मी भांडे घासलेले आहे आणि शेंटी बाहेर. कुछ देर पहले फुल दीवा बन के घर में घूम रही थी, अब एकदम ही मतलब छोड़ दो, है ना. अभी मुझ में और वो कचरा उठाने वालों में कोई फर्क नहीं है. आई कैन बी बोथ. तो बस अभी बहुत हो गया है ना. अभी फेस पैक से मुंह धोते हैं. फेस पैक नहीं है एक्चुअली, इट्स जस्ट अ पाउडर ऑफ ऑल द दाल एंड ऑल. उससे मुंह धो लो बिना केमिकल के एक बार रात में, और फिर सो जाओ. और फिर अभी टाटा बाय बाय. सब्सक्राइब एंड शेयर एंड लाइक एंड बाय एंड थैंक यू फॉर वॉचिंग. थैंक यू. वॉच मोर.